हा आहे तुमचा मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन. ओके. आता ह्याच्यामध्ये ना मिक्स फ्रॅक्शन जो असतो ह्याला आपण मराठीमध्ये मिश्र अपूर्णांक म्हणतो. काय म्हणतो? मिश्र अपूर्णांक. आता पहिल्यांदा मिश्र अपूर्णांक असेल तर त्याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायला आपण शिकलो. कसं करतो? 60 दुने ह्या दोघांचा गुणाकार ह्याची बेरीज, ह्या दोघांचा गुणाकार ह्याची बेरीज म्हणजे काय? 7 दुने 14. 7 गुणुले 2 अधिक 1 छेद किती करणार? 2 अधिक 8 गुणुले 1 प्लस 7 अपॉन 8 म्हणजे 7 दुने 14. 14 ने 1 15/2 अधिक 8 एकले 8 अधिक 7 करा बघू 15/8. आता हा झाला तुमचा अपूर्णांक. आता ह्या अपूर्णांकावरून ना तुम्हाला ना बेरीज करायची आहे किंवा वजाबाकी करायची. तर एक लक्षात ठेवा, ही गणित ना हे गणित मी 3 पद्धतीने सोडवू शकतो. सध्याच्या घडीला बघा, हे गणित मी 3 पद्धतीने सोडवतो. ही पहिली पायरी पद्धत एक, ही एक पद्धत, ही पद्धत दुसरी दाखवतो आणि अजून एक तुम्हाला ह्या गणिताची पद्धत तिसरी सुद्धा दाखवणार आहे. पहिली सोपी पद्धत काय होती? तर खाली जो अंक आहे बघा, तिघांची उत्तरे वेगवेगळी येणार. खाली जो अंक आहे त्या अंकाने काय करायचं? ह्या दोघांना गुणायचं. म्हणजे जो छेदस्थानी आहे, कोण छेदस्थानी? 8 आहे, तर 15/2 ला ह्या 8 ने गुणायचं अधिक 15/8 ला कितीने गुणायचं? 2 ने गुणायचं. इकडचा छेद घ्यायचा आणि ह्याला गुणायचं. म्हणजे ह्याने इकडे असं गुणलं, ह्या 8 ने इकडे गुणलं आणि ह्यांचं गुणाकार करा. 15/8 96 छेद 8 दुने 16 अधिक 15/8 96 तर 100 यस किती? 120. 15/8 120 म्हणून पाडेपाठ असायला पाहिजे. 16 आणि 15 दुने 30 छेद 6. आता छेद समान झाला. छेद समान झाल्यानंतर आपण एकत्र घेतो. 120 अधिक 30 छेद 16 म्हणजेच किती? 150 छेद 16. हे उत्तर तुमचं येतं. हे उत्तर आलं. आता पुढे बघा, हे कुठल्या पद्धतीत केलं आपण? तर खालचा जो छेदस्थानचा अंक आहे त्याने गुणलं. आता दुसरी पद्धत मी सांगितलं तुम्हाला, तिरकस गुणाकार. कोणता? तिरकस गुणाकार. इकडे लक्ष द्या. आता तिरकस गुणाकार कसा? तर ह्या अंकाने ह्याला गुणायचं, ह्या अंकाने ह्याला गुणायचं. पाडे मात्र पाठ हवे, पाडे मात्र पाठ हवे आणि नंतर तुम्हाला इकडे इकडे गुणावं लागतं. तर 15/8 किती? 120. 15/8 किती? 120 अधिक 15 दुने किंवा तुम्ही अशाही पद्धतीने करू शकताय समजण्यासाठी. 15 गुणुले 8 अधिक 15 गुणुले 2 छेद 2 गुणुले 8 गुणाकार. आता काय करणार तुम्ही? 15/8 120 अधिक 15 दुने 30 छेद 8 दुने 16. बघा, ही मांडणी आणि ही मांडणी समान झाली म्हणजे उत्तर तेच येणार तुमचं. किती येणार? 150 छेद 16. आता आपण काय बघितली? ही पद्धत एक बघितली, ही पद्धत दुसरी बघितली. आता सगळ्यात अजून एक सोपी पद्धत आहे. ती पद्धत क्रमांक आपली असणार 3. आता ती बघा, ती कधी अप्लाय करायची? तर हेच गणित मी लिहून घेतो बघा. 15/2 अधिक 15/8. तर ही पद्धत काम कधी करते? तर तुम्ही छेदस्थानचा अंक बघायचा, डिनॉमिनेटर बघायचा. इथे 8 आहे आणि इथे 2 आहे. जर डिनॉमिनेटरचा अंक जर एकमेकांच्या जर टेबल मध्ये असेल, पाड्यामध्ये असेल, तर हे करणं सोपं जातं. छेद तर समान करायचा आहे, तर तुम्हाला सोपी पद्धत दाखवतो. इथे 8 आहे, जर समजा इथे 8 आहे तर इथे 8 आपण आणू शकतो. कसे? ह्याला 4 ने गुणा, ह्याला सुद्धा 4 ने गुणा. झालं उत्तर सोपं. ह्याला गुणायची गरज पडली का मला? नाही. पण हे कधी वर्क करतं? ज्यावेळी समोरचा अंक कशामध्ये हवा? त्याच्या पाड्यामध्ये हवा. आता बघा, इथे बघा 15 चौक 60 छेद 4 दुने 8 अधिक 15/8. आता मला सांगा, दोन्ही बाजूला गुणाकार करण्याची गरज पडली का मला? नाही. इथे मी दोन्ही बाजूला गुणाकार केलेला, इथे मी तिरकस गुणाकार केला, पण इथे मला दोन्ही बाजूला गुणाकार करायची गरजच पडली नाही. कारण का?
कारण खालचा अंक दुसऱ्याच्या पाड्यामध्ये होता, मी छेद समान केला. आता इथे काय होईल बघा, 60 अधिक 15 छेद 8. 60 आणि 15 किती होतात बघा, 75 छेद 8. आता तुम्ही म्हणाल इथे 150 छेद 16, 75 छेद 8 उत्तर, तर दोन्ही उत्तर बरोबर आहेत, फक्त हे उत्तर तुमचं मोठं आहे. आता हे जे उत्तर मोठं आहे ह्याला तुम्ही छोट्यामध्ये कन्वर्ट करू शकताय. कसं, ह्या दोघांनाही काय करायचं, 2 ने भाग लावा आणि ह्याला संक्षिप्त रूप करा, म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे ह्याला जर 2 ने भाग लावलात तुम्ही 2 ने, तर काय होईल बघा, 8 दुने 16 आणि 75 दुने किती, म्हणजे हे सुद्धा उत्तर काय आलं, 75 छेद 8. याच्या पुढे याला भाग लागणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे 3 पद्धती आहेत. ही पद्धत कधी वापरायची हे कधी लक्षात ठेवायचं, खालचा अंक जर एखाद्याच्या पाड्यात असेल तर दुसऱ्याला न गुणता त्याच एका फ्रॅक्शनला गुणायचं, छेद समान करायचा, गणित सोडवायचं. आणि एकमेकांच्या पाड्यात जर नसेल तर सगळ्यात पद्धत 2 नंबर ही सोपी आहे. आणि ज्याला काहीही समजत नाही आहे तर ह्या पद्धतीत सोडवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या पद्धतीत तुमचा गुणाकार खूप मोठा येणार आहे. आता एवढा मोठं उत्तर तुमच्या ह्याच्यामध्ये उत्तर नसतं ऑप्शन मध्ये, त्यावेळी ह्याला संक्षिप्त रूप करावं लागतं, छोटं रूप द्यावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा असं असेल 10 छेद 50, तर आपण काय करतो, 10 एके 10, 10 पाची 50, हे झालं त्याचं संक्षिप्त रूप. समजलं? तर ह्या तिन्ही पद्धती तुम्ही आता वहीमध्ये लिहून ठेवायचे आणि याची प्रॅक्टिस करायची. एक गणित घ्यायचं आणि ह्या तिन्ही पद्धतीमध्ये काय करायचंय, तुम्हाला सोडवायचं आहे. पण कधी सोडवायचं, ज्याही हा त्याच्या पाड्यामध्ये असेल त्यावेळी. ओके.